नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, टीईटीचा पेपर जवळ येत आहे। अशा वेळी प्रश्नपत्रिकेचा योग्य अंदाज येण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास असणं खूप गरजेचं असतं। त्या दृष्टीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टीईटी 2014 पेपर 1 मधील इंग्लिश या विषयातील प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न विचारलेला आहे, द प्लेस वेअर टायगर लिव्ज इज कॉल्ड, म्हणजे वाघाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणणार? होम्स ऑफ ॲनिमल या छोट्याशा पॉईंटवर हा प्रश्न विचारलेला आहे। यासाठी होम्स ऑफ ॲनिमलचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, तो देखील तुम्ही अवश्य पहा। तर होम्स ऑफ ॲनिमल्समध्ये वाघाच्या राहण्याच्या ठिकाणासाठी द प्लेस वेअर टायगर इज लिव्ह याला म्हणूया आपण लेअर। वाघ गुहेमध्ये राहतो आणि वाघाच्या गुहेसाठी लेअर हा करेक्ट वर्ड आहे। हे आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे। खूप सोपा प्रश्न पहिला विचारला होता, त्याचा आन्सर आहे प्लेस वेअर टायगर लिव्ज इज लेअर। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, द नाउन फॉर्म ऑफ डिस्क्राइब इज। डिस्क्राइब या शब्दाचा नाउन फॉर्म सांगायचा आहे। डिस्क्राइब काय आहे? डिस्क्राइब इज अ वर्ब। डिस्क्राइब हे वर्ब, म्हणजे डिस्क्राइबचा अर्थ काय घेतो आपण? वर्णन करणे, वर्णन करणे। तर या वर्बचा आपल्याला कोणता फॉर्म सांगायचा आहे? नाउन फॉर्म सांगायचा आहे। हा एक प्रश्न विचारला जातो। नाउन या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे। डिस्क्राइबचा नाउन फॉर्म काय होतो? तर तो होतो डिस्क्रिप्शन। डिस्क्रिप्शन। तर आपण पाहूया, यामध्ये डिस्ट्रीब्युशन हा पर्याय पहिल्यांदा चूक करून देऊया। आता 3 ऑप्शन आहेत, डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन। आता यामध्ये स्पेलिंग एरर परत आपल्याला अभ्यासायचे आहे। तर डिस्क्रिप्शनचं करेक्ट स्पेलिंग कसं आहे? तर ऑप्शन नंबर 1 सारखं DESCRIPTION डिस्क्रिप्शन। यामध्ये काय चुकलं? ऑप्शन 3 मध्ये इथं बी हे अक्षर नको आहे, यामध्ये SION केलेलं आहे, म्हणून हे देखील नको आहे। तर याचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, डिस्क्रिप्शन। तर ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे, choose the grammatically correct sentence from the given sentence. Choose the grammatically correct sentence from the given sentence. दिलेल्या सेंटेन्स मधलं ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे। आपण सेंटेन्स वाचूया। प्लीज एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम। एक्सप्लेन मी द प्रॉब्लेम। सेकंड सेंटेन्स, प्लीज एक्सप्लेन फॉर मी द प्रॉब्लेम। थर्ड सेंटेन्स, प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम। अँड लास्ट वन, प्लीज एक्सप्लेन विथ मी द प्रॉब्लेम। ओके, मग ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य आपल्याला निवडायचं आणि हा प्रश्न आहे प्रेपोजिशनचा। म्हणजे या ठिकाणी एक्सप्लेन नंतर काहीच प्रेपोजिशन वापरलं नाही, इथे एक्सप्लेन नंतर फॉर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे। एक्सप्लेन नंतर टू, म्हणजे फॉर पाहिजे की टू पाहिजे का विथ पाहिजे का प्रेपोजिशन नको? तर याचं करेक्ट आन्सर येतं प्लीज एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे। प्रेपोजिशनचा प्रश्न आहे, एक्सप्लेन टू मी द प्रॉब्लेम। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे, कंप्लीट द स्टेटमेंट इन द न्यूजपेपर रिपोर्ट अंडर द फॉलोइंग हेडिंग बाय चूजिंग करेक्ट वर्ब फॉर्म फ्रॉम द अल्टरनेटिव्ह। या अल्टरनेटिव्ह मधला करेक्ट वर्ब फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे। पुढे क्वेश्चन काय बघा, अ कप ऑफ कॉफी कट्स रिस्क ऑफ डायबिटीज बाय 7%। ओके, आणि याला आपल्याला विचारलं कसं आहे, अन अमेरिकन स्टडी हॅज शोन दॅट एव्हरी एक्स्ट्रा कप ऑफ कॉफी डायडाइज बाय 7%। या ऑप्शनमधून आपल्याला याचं उत्तर निवडायचं आहे। तर पहा, हा प्रश्न कशाशी संबंधित आहे? डायरेक्ट इनडायरेक्टशी संबंधित आहे। अँड अमेरिकन स्टडी हॅज शोन दॅट, म्हणजे कशा पद्धतीचं वाक्य आहे? इनडायरेक्ट केलेलं आहे। ओके, इनडायरेक्टमध्ये काळामध्ये चेंजेस होतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु या ठिकाणी लक्षात घेऊया, इथे रिपोर्टिंग वर्ब काय आहे? हॅज शोन। रिपोर्टिंग वर्ब आहे हॅज शोन। मग आपल्याला हा एक नियम डायरेक्ट इनडायरेक्ट मधला असा आहे, जर रिपोर्टिंग वर्ब
प्रेझेंटमधलं असेल, फ्युचरमधलं असेल किंवा प्रेझेंट परफेक्टमधलं असेल तर अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे त्याचा टेन्स बदलायचा नाही, त्याचा काळ बदलायचा नाही. म्हणून हे जे आहे इथं काय कट्समध्ये कोणता काळ वापरलेला आहे तर इथं प्रेझेंट आहे, सिम्पल प्रेझेंट आहे. म्हणून आपण ऑप्शनमध्ये इथं हॅड कट वापरलेलं आहे, परफेक्ट आहे याला नाही घ्यायचं आहे. इथं विल सून कट फ्युचर आहे याला पण घ्यायचं नाही. कट हे सिम्पल पास्ट आहे हे देखील नाही. तर ऑप्शन 4 कस द रिस्क ऑफ डायबिटीज, ऑप्शन 4 हे याचं उत्तर दिलेलं आहे. तर हे करेक्ट आन्सर. ओके, जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर, अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय पहा, द यंग वन ऑफ हॉर्स, द यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड, म्हणजेच काय घोड्याच्या पिलासाठी काय शब्द वापरला जातो. यंग वन ऑफ ॲनिमल या छोट्याशा पॉईंटवर हा प्रश्न तयार केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला ऑप्शन आहेत फॉन, कोल्ट, कब अँड पोर्कलिन. तर घोड्याच्या पिल्लासाठी शब्द वापरला जातो कोल्ट. द यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड कोल्ट, म्हणजे घोड्याच्या पिलासाठी कोल्ट हा शब्द आहे. हा शब्द आपल्याला पाठ करून ठेवायचा आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ सेंटेन्स सो ॲज टू फॉर्म द मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला काय करायचं, हे सेंटेन्स रिअरेंज करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. सेंटेन्स काय आपल्याकडे, अशोका वॉज सक्सेसफुल, अशोका वॉज सक्सेसफुल, अशोका यशस्वी होता. तर या 4 पार्टमधून आपल्याला काय करायचं, वाक्य पुढं कंटिन्यू करायचं आहे. अशोका वॉज सक्सेसफुल वाक्य कंटिन्यू करायचं आहे. बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर दॅट ही रिनाउन्स इट, ही वॉज सो डिस्गस्टेड इन धिस मिलिटरी ऑपरेशन्स अँड अलोन अमंग कॉन्क्युरर्स. यामध्ये आपल्याला मिनिंगनुसार हे पार्ट रिअरेंज करायचे आहेत. तर कशा पद्धतीने मिनिंग कंप्लीट होईल पहा. अशोका वॉज सक्सेसफुल, कशामध्ये सक्सेसफुल, इन धिस मिलिटरी ऑपरेशन्स, म्हणजे आपण याला 1 नंबर देऊया, इन धिस मिलिटरी ऑपरेशन्स. अँड अलोन अमंग कॉन्क्युरर्स याला 2 नंबर देऊया. हे पहा मिलिटरी ऑपरेशन्समध्ये तो यशस्वी आहे, सक्सेसफुल आहे. अँड अलोन अमंग कॉन्क्युरर्स, आणि या कॉन्क्युरर्स विजेता, या विजेत्यांमध्ये तो असा एकटा आहे, असा एकटा आहे. देन थर्ड, ही वॉज सो डिस्गस्टेड, की त्याला असा एकटा व्यक्ती आहे की त्याला वीट आलेला आहे. कशाचा, कशाचा, तर 4th नंबरला घेऊया पहिला ऑप्शन काय, बाय द क्रुएल्टी अँड हॉरर्स ऑफ वॉर ही रिनाउन्स इट. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, आपल्याला पहिला ऑप्शन आहे आपला आर, नंतर एस, नंतर क्यू आणि पी, आर एस क्यू पी. तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो. हे मिनिंगनुसार आपल्याला हे वाक्य रिअरेंज करायचं असतं. ओके, जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याकडे, अतिशय सोपा प्रश्न आहे. द क्राय ऑफ आऊल, द क्राय ऑफ आउल्स, आउल्स म्हणजे घुबड, म्हणजे घुबडाच्या आवाजासाठी कुठला शब्द आहे तर हुट. द क्राय ऑफ आउल इज हुट. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर, चूज करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन सेंटेन्स. स्पेलिंग एररवरती हा प्रश्न आहे. करेक्टली स्पेल्ड वर्ड, योग्य स्पेलिंग असलेला शब्द. हिपोक्रेसी या वर्डचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर हिपोक्रेसीमध्ये HY असं वापरलं जातं, या ठिकाणी HI वापरलं आहे. तर आपण हे 2 पर्याय पहिल्यांदा रॉंग करूया. आता या ठिकाणी आपल्याला CRASY का ISY, तर हिपोक्रेसी असा शब्द वापरला जातो. म्हणून आपण घेऊया ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट स्पेलिंग आहे. स्पेलिंग एररवरती हा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक परीक्षेला स्पेलिंगवरती एक प्रश्न विचारला जातो. तर असे कन्फ्यूज करणारे स्पेलिंग आपल्याला माहितीच असायला पाहिजे, त्याशिवाय त्याचा अंदाज येत नाही. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, नेम द पार्ट्स ऑफ स्पीच, नेम द पार्ट्स ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स विच इज अंडरलाईन. अंडरलाईन केलेल्या सेंटेन्सचं आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचं आहे. जनरली ब्युटी ड्वेल्स इन फॉर्म. या वाक्यामध्ये अंडरलाईन वर्ड कोणता आहे, अंडरलाईन आहे ब्युटी. तर ब्युटी हा कुठल्या प्रकारचं नाऊन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन. तर ब्युटी कसलं नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट, भाववाचक नाम. ब्युटी इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणून आपण याचं उत्तर घेणार आहोत.
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो. यातून करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. सुकुमार वॉज डॅश डॅश फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. हा प्रश्न कशावरचा आहे तर आर्टिकल्सचा प्रश्न आहे. तर आपल्याला कशाच्या पूर्वी आर्टिकल वापरायचं तर फर्स्ट या शब्दापूर्वी आर्टिकल वापरायचं आहे. तर यामध्ये आपल्याला रूल आर्टिकलचा माहिती आहे. काय रूल आहे, क्रमवाचक विशेषण असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला काय करायचे, द हे आर्टिकल वापरलं जातं. क्रमवाचक विशेषणापूर्वी नेहमी द आर्टिकल, द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट असं आपण वापरत असतो. हा नियम ज्यांना माहिती आहे त्यांना याचं उत्तर अतिशय सोपं जाणार आहे, सोपं वाटणार आहे. ओके, याचं आन्सर झालं द, कारण फर्स्ट हे क्रमवाचक विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे. चूज करेक्ट प्रेपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये करेक्ट प्रेपोजिशन वापरायचं आहे. प्रेपोजिशनवरती प्रश्न विचारलेला आहे. द रॉबर ब्रोक डॅश हिज शॉप अँड लुटेड इट. या वाक्याचा अर्थ काय होतो, चोराने त्याचं दुकान फोडून आत घुसले आणि त्याला लुटलं. त्याचं मिनिंग काय येतं, बाहेरून आत प्रवेश असं मिनिंग आहे. तर या ठिकाणी इन हा काय मिनिंग देतो, फक्त आत असं मिनिंग देतो. ओपन उघडणे असं मिनिंग आहे. तर इनटू हे प्रिपोजिशन असं आहे की बाहेरून आत प्रवेश. ओके, तर काय, द रॉबर्स ब्रोक इनटू हिज शॉप म्हणजे बाहेरून आत त्याच्या शॉपमध्ये एंट्री केली अँड लुटेड इट. म्हणून यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 इनटू हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके, जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्सचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच सांगायचं आहे. सेंटेन्स आहे, सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाव. लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट करणे या प्रकारावर हा प्रश्न आहे. तर लेट्स या वाक्याचा उपयोग सजेशन करण्यासाठी केला जातो. सजेशन म्हणून लेट्स असलं की नेहमी सजेस्टेड टू वापरतात. हे कोणतं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट. लेट्सचा लॉंग फॉर्म काय होत असतो, लेट्स लॉंग फॉर्म आहे लेट अस. ओके, लेट अस असा त्याचा लॉंग फॉर्म होत असतो. तर आपल्याला काय करायचं, लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट करताना आपण काय करतो, सेड ऐवजी लेट्सच्या वाक्याचं इनडायरेक्ट करताना सेड ऐवजी आपण सजेस्टेड टू किंवा सजेस्टेड वापरत असतो. तर सजेस्टेड किती ठिकाणी आहे, सजेस्टेड. इथं टोल्ड लिहिलेलं आहे. आपण ऑप्शन क्रमांक 2 हा कट करूया. लेटच्या वाक्याचं इनडायरेक्ट करताना सेड ऐवजी सजेस्टेड टू वापरावे. नंतर दॅट दे शूड असं वापरायचं असतं. या ठिकाणी दॅट दे शूड हे करेक्ट आहे, हे आपण लक्षातच ठेवायचं. लेट्सचं वाक्य आलं तर सेड ऐवजी सजेस्टेड टू आणि नंतर दॅट डे शूड असं वापरायचं आहे. या ठिकाणी दॅट डे शूड आहे, इथं दॅटच वापरलं नाही म्हणून ऑप्शन 3 चुकीचा आहे. या ठिकाणी वी तसंच ठेवलेलं आहे म्हणून देखील चौथा पर्याय चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. सायली सजेस्टेड केतकी दॅट दे शूड टेक अ टॅक्सी नावचं करायचं देन. तर अशा पद्धतीने हा डायरेक्ट टू इनडायरेक्ट अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे आपल्या समोर. चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स. आपल्याला काय शोधायचं आता, डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला डिग्री सेंटेन्स क्लिअर ओळखायचा आहे. तर बघूया, करेक्ट डिग्री सेंटेन्स ओळखायचा आहे. पहिल्या वाक्याकडे जाऊया. व्हेरी फ्यू बॉईज, व्हेरी फ्यू नंतर अनेकवचन असतं बरोबर. व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित. इट इज करेक्ट सेंटेन्स. व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. शिवाजी वॉज बरोबर आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. वन ऑफ द आलं तर पुढं किंग्स येतं, हे देखील बरोबर आहे. दुसरं वाक्य पण बरोबर आहे. 2 वाक्य बरोबर आलेले आहेत. ओके, तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी ऑदर. जेव्हा असतं त्यानंतर एकवचन वापरलं जातं, तर इथं उमेन आहे, अनेकवचन आहे म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून हा पर्याय चुकीचा करूया.
नो ऑदर नंतर एकवचन पाहिजे, तर इथं पॉलिसी झालं, अनेकवचन आलं, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. तर या चुकून असं झालेलं आहे की 2 ऑप्शन बरोबर आहेत आणि याच्या आपल्या आन्सर कीमध्ये देखील 2 उत्तरे दिलेली आहेत, म्हणून पहिला आणि दुसरा पर्याय हे बरोबर आहे असं आपल्या 2014च्या आन्सर कीमध्ये आहे. दोन्ही वाक्य बरोबर आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लॉज. क्लॉजेसवर हा प्रश्न विचारलेला आहे. आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लॉज ओळखायचा आहे. टेल मी व्हाय यू डिड धिस. टेल मी व्हाय यू डिड धिस. ऑप्शन आहेत ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ इंट्रोगेशन. ओके, तर आपल्याला ओळखायचं आहे. तर हे टेल हे झालं वाक्यातलं वर्ब. ओके, वर्ब टेल. तर आपण काय करूया, वर्बला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर काय मिळतं आपल्याला, ऑब्जेक्ट. मग आपण काय करूया, टेलला आपण व्हॉटने प्रश्न विचारला, व्हॉट. काय सांग की व्हाय यू डिड दिस. तर हे एकाच वाक्यातलं काय ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून हा कोणता क्लॉज झाला, नाउन क्लॉज. नाउन क्लॉज. आणि नाउन क्लॉजचा कोणता प्रकार, नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ वर्ब असा प्रकार आहे, नाउन क्लॉज ॲज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. पण या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये फक्त नाउन क्लॉज दिलेला आहे, म्हणून ऑप्शन 2 असं आपण याचं उत्तर घेणार आहोत, नाउन क्लॉज. ओके, जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. चूज द करेक्ट. कोणतं सेंटेन्स ओळखायचं, नो सुनर दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. खूप सोपा प्रश्न आहे. नो सुनर दॅनची रचना तुम्हाला माहिती आहे. नो सुनर दॅनची रचना काय असते ते लक्षात घेऊया. काय रचना असते नो सुनर दॅनची, तर पहिल्यांदा आपण काय करत असतो, नो सुनर घेतो प्लस नंतर काय घेणार आपण, टू बी घेणार प्लस पहिले वाक्य, नंतर दॅन आणि दुसरे वाक्य. अशा प्रकारची रचना असते. नो सुनर प्लस टू बी, नंतर पहिले वाक्य, दॅन आणि नंतर दुसरे वाक्य. वाक्याकडे जाऊया. केदार वॉज फ्रायटन व्हेन द नीडल ऑफ कंपास जम्प. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य जोडलेलं असतात नो सुनर दॅनने. तर एका पाठोपाठ घडलेल्या घटना जोडण्यासाठी आपण नो सुनर दॅनचा वापर करतो, बरोबर. तर त्यातली जी अगोदर घडलेली घटना आहे तिच्या अगोदर आपण नो सुनर वापरतो आणि नंतरच्या घडलेल्या घटनेला दॅनने जोडतो. या 2 घटनांमध्ये पहिली घटना काय घडली, द नीडल ऑफ कंपास जम्प. केदार वॉज फ्रायटन. केदार नंतर घडली. केदारची घाबरण्याची क्रिया नंतर झाली. अगोदर नीडल ऑफ कंपास जम्प म्हणजे हे अगोदर घ्यायला पाहिजे आणि केदारचं वाक्य आपण नंतर टाकायला पाहिजे. तर आपण पाहूया नो सुनर. पहिल्या वाक्याकडे येऊया, पहिल्या ऑप्शनकडे. नो सुनर वॉज घेता येत नाही. ओके, नो सुनर आणि यांनी पहिलं वाक्य तसंच ठेवलेलं आहे केदार, तर ते नो सुनर नंतर येणार नाही, तर ते दॅनच्या नंतर यायला पाहिजे. तर पहिलं वाक्य आपण चूक धरूया. दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. नो सुनर डीड केदार. डीड योग्य वापरलेलं आहे पण दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य अगोदर घेतलेलं आहे, म्हणून हा ऑप्शन देखील आपण चूक करूया. मग आता तिसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. नो सुनर डीड द नीडल ऑफ द कंपास जम्प. व्हेरी गुड. या ठिकाणी परत लक्ष द्या, जेव्हा डीड वापरलं जातं तेव्हा क्रियापदाचा ईडी काढून टाकावा लागतो, हे देखील बरोबर आहे. दॅन केदार वॉज फ्रायटन हे वाक्य अतिशय बरोबर आहे. चौथ्या वाक्यामध्ये काय, नो सुनर केदार वॉज, तर नो सुनर नंतर पहिल्यांदा टू बीचं रूप पाहिजे, हे देखील वाक्य चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइस, व्हॉइसवरती प्रश्न आहे. डिडंट फायर डॅमेज द हाऊस. डिडंट फायर डॅमेज द हाऊस याचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. तर आपण काय करूया, पॅसिव्हची रचना ही यस नो क्वेश्चन आहे. यस नो क्वेश्चनच्या पॅसिव्हची रचना काय असते ते बघूया. तर रचना काय राहील, सुरुवातीला टू बी प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट आणि लास्टला क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे काय फरक असतो फक्त रेग्युलर पॅसिव्हमध्ये आणि यस-नोच्या पॅसिव्हमध्ये. तर ऑब्जेक्ट प्लस टू बी ऐवजी सुरुवातीला आपण काय घेत असतो, टू बीचे रूप. आता वाक्याकडे जाऊया. डिडंट फायर डॅमेज द हाऊस. तर इथं कोणता काळ आहे, सिम्पल पास्ट आहे. ओके, डीड निघून जाणार आहे आणि आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं आहे भूतकाळी. तर सिम्पल पास्ट आहे, तर सिम्पल पास्टमध्ये डिडंट तसंच राहणार नाही. ओके, डीड पण राहणार नाही, तर आपल्याला वॉज किंवा वेअरपैकी घ्यायचं आहे. ओके, तर आता ऑब्जेक्ट काय आहे आपल्याकडे, हाऊस.
काय घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट, इथे ऑब्जेक्ट घ्यायचे म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला द हाऊस. ओके, मग हाऊस एक वचन आहे की अनेक वचन आहे, तर एक वचन आहे. मग हाऊससाठी काय वापरणार, वॉज वापरणार का वेअर वापरणार, तर वॉज वापरणार, वेअर वापरणार नाही. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 वॉज द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर. तर अशा रीतीने ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर येतं, वॉज द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर. एकदम सोपं. पॅसिव्हची रचना माहीत असेल तर तुम्हाला याच्यात काही अडचण येणार नाही. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, हा प्रश्न आपल्या समोर आहे. तर प्रश्न काय, फाइंड आउट द पार्ट विच हॅज अन एरर. असा भाग शोधून काढा की ज्याच्यामध्ये एरर आहे, चूक आहे. ही इज व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स. आणि जर एरर नसेल तर नो एरर. ओके, तर आपल्याला यामध्ये एरर शोधायची आहे. तर आता पहिल्यांदा एरर हे पूर्ण ग्रामरवरती असते. आता हे कशाचं वाक्य आहे, तर आपल्याला वाचल्यावर सहज लक्षात येतं काय, ही इज व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट. तो इतका आंधळा आहे की तो बारकाली अक्षर वाचू शकत नाही. बरोबर, म्हणजे ही कशाची रचना आहे, टू ची रचना आहे. म्हणजे आपल्याला तर व्हेरी नाही पाहिजे, तर काय पाहिजे, ही इज टू ब्लाइंड, इतका ब्लाइंड आहे टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट्स की त्याला स्मॉलेस्ट प्रिंट वाचता येत नाही. तर इथं व्हेरीच्या जागेवर टू पाहिजे, म्हणजे हे प्रॉपर सेंटेन्स होईल. म्हणजे एरर कुठं आली, ऑप्शन ए मध्ये. म्हणून याचं उत्तर घेऊया ऑप्शन क्रमांक 1. ओके, चूक आहे, व्हेरी ऐवजी काय पाहिजे त्या ठिकाणी TOO. ओके, टूच्या रचनेचं वाक्य आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, चूज करेक्ट सिनोनिम ऑफ नेस्टी. नेस्टी या शब्दाचा आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द विचारलेला आहे. नेस्टी याचा अर्थ काय होतो, तर ओंगळ किंवा आणखी म्हणूया तिटकारा उत्पन्न करणारा, तिटकारा उत्पन्न करणारा, तिटकारा उत्पन्न करणारा, ओंगळ, अशा अर्थाचं सिमिलर मिनिंग सांगायचं आहे. तर या ठिकाणी इमोशनल भावनिक हे पण नाही आहे, नॅचरल नैसर्गिक हे पण नाही आहे, जेन्युइन खरा हे पण नाही आहे. तर याचं उत्तर आहे अनप्लेझंट. अनप्लेझंट म्हणजे आनंद न देणारा, म्हणजेच तिटकारा उत्पन्न करणारा. म्हणून याचं ऑप्शन घेऊया, ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, चूज द अपोजिट ऑफ पर्टिनंट. पर्टिनंट या शब्दाचा अपोजिट वर्ड्स आपल्याला सांगायचा आहे. तर पर्टिनंट म्हणजे काय, तर पर्टिनंट म्हणजे आहे समर्पक असा अर्थ होतो पर्टिनंटचा. आणि याचा अपोजिट वर्ड आपल्याला बघायचा आहे, तर एक्स्ट्रानियस हा त्याचा अपोजिट वर्ड्स आहे. एक्स्ट्रानियस म्हणजे काय, एक्स्ट्रानियस हा त्याचा अपोजिट वर्ड्स आहे आणि त्याचा अर्थ असतो भिन्न, म्हणजे मुद्दा सोडून. तर अशा प्रकारचं याचं उत्तर देता येईल. व्होकॅब्युलरी पार्ट अपोजिट वर्ड्स ती हा प्रश्न आहे, एक्स्ट्रानियस पर्टिनंट, दीज आर अपोजिट वर्ड्स. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, चूज वन वर्ड फॉर द गिवन. दिलेल्या शब्दासाठी आपल्याला वन वर्ड निवडायचा आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द. अ मॅन हू डान्स टू द ट्यून ऑफ हिज वाईफ. असा माणूस तो त्याच्या बायकोच्या तालावर नाचतो. ओके, किंवा अ मॅन हू अंडर कंट्रोल ऑफ हिज वाईफ, किंवा असं विचारलं तर अ मॅन हू इज अंडर थंब ऑफ हिज वाईफ. तर याचं उत्तर काय असतं, हेनपिक. हेनपिक म्हणजे काय, तर बायकोच्या ताब्यातील माणूस. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे हा प्रश्न, चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज अ आन्सर. WH क्वेश्चन तयार करा की ज्याच्यामधून आपल्याला काय आन्सर मिळेल, अंडरलाइन पार्ट. आणि अंडरलाइन पार्ट आपल्यासमोर आहे. वाक्य वाचूया, मिस चैत्राली ग्रीव ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. तर आपल्याला आन्सर म्हणून काय पाहिजे, ब्लॅक लेडी रोज. तर आता आपल्याला काय म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, तर आन्सर मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉटने प्रश्न तयार करावे लागेल, पण प्रश्न सगळीकडे व्हॉटचाच आहे. तर आपण काय म्हणूया, ग्रीव हे एक शब्द आपल्याला मदत करेल. यावरून आपल्याला काळ कळतो, कोणता काळ आहे, सिम्पल पास्ट. आणि प्रश्नाची रचना कशी असते WH क्वेश्चनची, तर WH क्वेश्चनची रचना असते पहिल्यांदा WH वर्ड, नंतर टू बीचे रूप, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि लास्टला क्वेश्चन मार्क.
म्हणजे व्हॉट नंतर आपल्याला टू बीचं रूप घ्यायला पाहिजे. आणि इथं ग्रीव आहे, सिम्पल पास्ट आहे म्हणून टू बीचं रूप म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल, सेम आत्ताच एक्सप्लेन करण्याप्रमाणे टू बीचं रूप म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल तर डीड, कारण पास्ट आहे. तर आपण पाहूया व्हॉट नंतर डायरेक्ट मिस चैत्राली घेतला अशी रचना नसते, तर त्यामध्ये टू बीचं रूप पाहिजे, पहिला चुकीचा आहे. व्हॉट वेअर घेता येणार नाही आपल्याला डीड वापरावं लागेल, कारण वाक्यात वेअर नाही आहे म्हणून घ्यायचं नाही, दुसरा पर्याय चुकीचा आहे. व्हॉट डीड मिस चैत्राली ग्रो, व्हेरी गुड. इथं डीड वापरलेलं आहे आणि इथं ग्रो पण केलेलं आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आणि व्हॉट वॉज पण घेता येणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन 3. व्हॉट डीड मिस चैत्राली ग्रो इन द गार्डन, इट इज करेक्ट आन्सर. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह सांगायचा आहे, योग्य पर्याय. An insect which has many legs. इट इज अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशन वर प्रश्न आहे. असा इन्सेक्ट, असा कीटक ज्याला खूप पाय असतात, तर यासाठी वन वर्डचा शब्द असतो सेंटिपेड. अन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स इज कॉल्ड सेंटिपेड. भरपूर पायांचा कीटक, त्याला म्हणतात सेंटिपेड. ओके, जायचंय पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टेन्सवरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे, आपल्या सगळ्यांना पास्ट परफेक्ट कंटिन्युअसची रचना माहिती आहे, नसेल तर आपण अभ्यासूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कसा येईल, सब्जेक्ट येईल प्लस पास्ट परफेक्ट आहे, मग काय करणार आपल्याला पास्ट परफेक्ट मध्ये हॅड प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट हॅड बीन नंतर वर्ब ING ऑब्जेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ही याची रचना आहे. तर आपण पाहूया, सब्जेक्ट घेतलेला आहे, त्यानंतर इज घेतलं, हे वाक्य चुकीचं आहे. वॉज हे वाक्य चुकीचं आहे. तर हॅड बीन वर्ब ING इट इज करेक्ट सेंटेन्स. इथं हॅड आणि रायटिंग घेतलं, हे चुकीचं आहे. याला रचना माहिती आहे, त्यासाठी हा फुकटचा मार्क्स आहे असं बनलं तरी चालेल. ओके, तर म्हणून याचं उत्तर आपण घेणार आहोत. याचं उत्तर घेणार आहे तो ऑप्शन क्रमांक 3. ही हॅड बीन रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. ओके, हे याचा आन्सर. पुढील प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, चूज करेक्ट एस नो टाईप क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स. एस नो क्वेश्चन आहे, एकदम सोपा प्रश्न विचारलेला. आता डब्ल्यूएच क्वेश्चनवर एक प्रश्न विचारला होता, आता एस नो क्वेश्चनवर प्रश्न विचारला. रचना लक्षात घ्या. एस नो क्वेश्चन कसा स्टार्ट होतो, पहिल्यांदा असतो टू बी स्वरूप, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि लास्टला येतो क्वेश्चन मार्क. सुरुवातीला घ्यायचं टू बी स्वरूप. ओके, तर संजय विल हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. विल हॅव कम्प्लिटेड, तर हे कोणतं वाक्य आहे, फ्युचर परफेक्टचं वाक्य आहे. तर आपल्याला काय करायचं, हे टू बी स्वरूप काय करायचं, फक्त सुरुवातीला घ्यायचं आहे, लगेच आपला क्वेश्चन बनून जाईल. बघा असं काय पाहिजे वाक्य मग आपल्याला, विल संजय हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. तर हे कुठं आहे, विल संजय हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी, फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट. यामध्ये काय केलं, हॅव घेतलंय, हॅव चुकीचं आहे. इथं पण हॅव घेतलं, हॅव चुकीचं आहे. विल हॅव घेतलं, हे पण चुकीचं आहे. तर करेक्ट स्ट्रक्चर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणून याचं उत्तर घेऊया, ऑप्शन 1. विल संजय हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी इज करेक्ट स्ट्रक्चर. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच. म्हणजे काय ओळखायचं आपल्याला, भाषेचा अलंकार ओळखायचा आहे. तर वाक्य काय, ओ माय लव्ज लाईक द मेलोडीज. लाईक द मेलोडीज म्हणजे या ठिकाणी काय केलंय, तुलना केलेली आहे. ओके, ऑप्शन काय आहेत, सिमिली आहे, आयरॉनी आहे, मेटाफर आहे, पण आहे. तर यांनी त्याच्या प्रेमाची तुलना कशाशी केलेली आहे, मेलोडी म्हणजे मंजूळ संगीताशी त्याची तुलना केलेली आहे. ओके, तर आपण काय म्हणतो, सिमिलीमध्ये काय असतं, दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन केलेली असते, तुलना केली असते, म्हणून याचा आन्सर येईल सिमिली. त्यामध्ये लाईक सारखे शब्द येत असतात. आयरॉनीमध्ये विरोधाभास असतो. ओके, आयरॉनी. मेटॅफरमध्ये दोन गोष्टी एक असतात. पनमध्ये श्लेष अलंकार, एकाचे दोन अर्थ काढलेले असतात. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिमिली. तर अशा पद्धतीने आपण TET पेपर 2014 मधील सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन अभ्यासलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.